चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी तसेच इतर अल्पवयीन मुलेही मोटरसायकल चालवताना निदर्शनास आल्यामुळे आणि नागरिकांकडून या संदर्भात वारंवार तक्रारी येत असल्यामुळे चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखा व जिल्हा पोलीस स्टेशनच्या वतीने अल्पवयीन व विनापरवाना वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी शाळा, कोचिंग क्लासेस व बाजार परिसरात विशेष मोहीम राबवण्यात आली। चंद्रपूर शहरात 52 अल्पवयीन तर चंद्रपूर जिल्ह्यातील 223 अल्पवयीन वाहनधारकाविरोधात कारवाई करून एकूण 275 वाहनधारकाविरोधात कारवाई करण्यात आली असून 2,82,000चा दंड वसूल करण्यात आला। बरेचसे पालक हे आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यासाठी देत आहेत। ही मुले स्टंटबाजी करून धोकादायक रीतीने वाहन चालवित असून ही अत्यंत गंभीर बाब आहे। कोणत्याही पालकाने आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यासाठी देऊ नये, वाहतूक नियमांचं योग्य पालन करावं व पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। काल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालकाविरुद्ध 275 कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्या पालकांना जिल्हा वाहतूक शाखा तसेच पोलीस स्टेशन स्तरावर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बोलावून त्यांना समज देण्यात आली की यापुढे आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचे वाहन देऊ नये व त्यांना शाळेत व ट्युशनला जाताना तुम्ही स्वतः सोडून द्यावे किंवा कोणत्याही वाहनाचा फोर व्हीलरचा किंवा बसचा वापर करावा। त्यांच्या पालकांकडून काल 2,82,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। माझा संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे, पोलीस विभागातर्फे आव्हान आहे की त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलांना ट्युशनला किंवा शाळेत जाण्याकरिता कोणत्याही प्रकारचे वाहन देऊ नये।